कालपासून अशा पद्धतीचं हे एक राजकीय आणि त्याचबरोबर पर्यायाने कौटुंबिक नाट्य रंगलेलं आहे मालवणामध्ये। आणि राणेबंधूंमधल्या या आरोपांवरतीच आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर प्रतिक्रिया सुद्धा बऱ्याच आल्यात। त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण मीडिया सेंटरला पाहूया। पहिली प्रतिक्रिया एक्सवरनं आहे प्रणव देवरुखकर यांची। 2, 5, 10 हजार वाटूनच निवडणूक जिंकता येते। तत्वनिष्ठा, विचारधारा, रोजगार, ब्लूप्रिंट यावर सध्या जिंकता येत नाही। एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे। आताच्या घडीला देशातील कुठल्याही निवडणुका बिना पैशाच्या जिंकल्या जाऊ शकत नाहीत। पुढची प्रतिक्रिया बघतो युट्यूबवरनं सतीश जाधव यांची। नक्कीच पैसा टाकावा लागतो, पण काही मतदार पैसा वाटतो त्याला कधीच मत देत नाही। पुढची प्रतिक्रिया आपण युट्यूबवरनं बघतोय विनोद पोळ यांची आहे। पैसा तर आहेच, पण निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनांच्या जीवावर निवडून येतात। उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती वगैरे वगैरे। फेसबुकवरनं गजानन राठोड यांची पुढची प्रतिक्रिया आहे। आता सर्व काही पैशाच्या जोरावर करता येतं हे सिद्ध झालंय। निवडणुका जिंकता येतात, सरकार पाडता येतात, आमदार फोडता येतात, पक्ष फोडता येतात असं ते म्हणतायत। फेसबुकवरनं गोकुळ सपकाळ यांची प्रतिक्रिया बघतोय। मतदारांना नेत्यांनी सवय लावल्यामुळे मतदारही पैशाला प्राधान्य देताना दिसतोय, त्यामुळे पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं शक्य होतंय। आणखी एक प्रतिक्रिया पाहणार आहोत इंस्टाग्रामवरनं अविनाश काटे यांची आहे। पैसा धर्म भाषणामध्ये अधोगती न झेपणारी आमिष हाच राजकीय फंडा आहे। इंस्टाग्रामवरनं महेंद्र यांची प्रतिक्रिया आहे। मतदार एवढे पण भोळे नसतात, पैसे घेतले तरी मत कुणाला दिलं याचा पुरावा नसतो। जो विकास करतो, जनतेची कामं करतो, जनता त्यालाच निवडून देते। तर आता याच अनुषंगाने आजच्या याच विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे